चला आजच्या दिवसातील आपण पाहणार आहोत एक बिग मॅच म्हणून ज्याची ओळख आहे आणि शेवटचा अंतिम मुकाबला आजच्या दिवसातील। आतापर्यंत आपण 11 मॅच सक्सेसफुल ठरवल्या गेल्यात आणि 12व्या मॅचला सुरुवात होते आणि 12वी मॅच जर आपण पाहणार आहोत एका बाजूने संघ आहे तो स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेते संघ आहे, तत्पर एका बाजूने आपण यशादा वॉरियर संघ पाहतोय। मॅच पापले होते पंचांचा ग्रीन सिग्नल पहा आमच्यापर्यंत पोहोचताय। गोलंदाज जर पाहू शका तयार आहे अमित माधव पावडे ब्रँड ऑफ आंबेदे यांच्या माध्यमातून जो षटकार टोकला गेला ना कैलास त्याला 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय। त्यानंतर आपण ऋषिकेश आपण सुद्धा आपल्या करिता सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय आणि माधवजी पावडे साहेब यांच्या माध्यमातून हे सुद्धा पारितोषिक आलं होतं। टोटल कैलास करिता 100 आणि ऋषिकेश करिता 100। ओहो यावेळेस पहा अक्षय पराडने काय सुरुवात केली गेली। पहिलाच बॉल आपण पहिला डॉट बॉल आलाय, दुसरा बॉल सुद्धा डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि नुकतेच झालेले मॅच जर आपण पाहिले तर मग मॅन ऑफ द मॅच चा विनर ठरला जातो मिस्टर प्रकाश। 21 धावा आणि 2 विकेट आपल्या नावावर केल्या। चला प्रकाश आपण या इथे जर पाहू शकाल नितेशच्या माध्यमातून फटका सजवला गेला। फटका जर पाहू शकाल तर बघा फाईल लेगच्या क्षेत्रात डाऊन द ट्रॅक मात्र चेंडू खेळला गेलाय आणि या बॉलवर आपण पाहिला तर मग चेंडू जातो सरळ सीमा पार चौकार। 4 धावा। तीन बॉल आणि धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचले गेले। ओहो झेलची संधी होती आजच्या दिवसामध्ये। सूरज या खेळाडूंना झेल पकडला गेला। सूरज जरूर कुठेतरी दिसत नाहीये कारण की जर YouTube लाईव्ह मध्ये थोडासा बिझी असेल कारण की क्रॉप करण्याकरिता कारण की स्टेटस लावायचा म्हणून सूरज कुठेतरी थोडासा बिझी असेल कारण की स्टेटस लावायचा आहे। आजच्या दिवसामध्ये उत्कृष्ट दर्जाचा झेल त्याने पकडला गेला आहे आणि त्याच सूरजला जरूर आपण पाहिलं होतं। त्याच प्रकारची संधी होती या खेळाडूला सुद्धा यशादा वॉरियर्स संघाकडनं, परंतु झेल कॅरी करू शकला नाही, झेल सुटला। त्यानंतर डावखुरी फलंदाज आपण अमित मैदानाच्या मध्ये पाहतोय। 4 बॉल आणि धावसंख्या 5 याकडे जाऊन पोहोचले गेले। इथे जर पाहू शकाल यावेळेस आणखी पुन्हा झेलची संधी होती आणि त्या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर मग क्षेत्ररक्षक कोण असेल जरूर मिलिंद क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि मिलिंदच्या माध्यमातून थोडीशी काही ना मात्र चुकी झाली। आतापर्यंत जरूर 2 विकेट अक्षय पराडच्या नावावर आले असते आणि 5 बॉल आणि धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले। शेवटचा अंतिम बॉल अक्षय पराडच्या माध्यमातून जरूर हाताला जाईल। ज्यावेळेस पहा कुठली चुकी केली नाहीये शेवटच्या बॉलवर का होईना, परंतु जो झेल पकडण्याकरिता 30 सर्कल मध्ये अक्षय पराडने क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता त्या ठिकाणी आकाश व्हेरी गुड कॅच ऑफ ऑलरेडी फलंदाज गॉन। कम ऑन डीजे। चला काही करा नोटी मीटिंग असेल कारण की यशादा वॉरियर संघाला सुद्धा बॅटिंग करायचे आहे। नोंद असू द्या आपण पहिलं षटक पाहिलं, पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 6 बॉल आणि 6 धावा। अक्षय पराडच्या नावावर आपण पाहिलं 1 विकेट। त्यानंतर आशिष या गोलंदाजाला आपण पाहतोय, सागर गोलंदाज आशिष बॅटरला आपण पाहतोय। आशिष पावडे 3 बॉल 3 षटकार आले, त्याचबरोबर शुभम पावडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज। ओहो यावेळेस सागर
आपल्याला गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतो आणि सागरच्या माध्यमातून जर पाहू शकाल चांगली गोलंदाजीचा पृथक्करण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखीन आपण पाहिला एक डॉट बॉल आलाय कारण की सागर फराड जर पाहू शकाल प्रत्येक बॉलवर अक्षय फराड आपण पाहताय प्रत्येक बॉलवर मात्र क्षेत्ररक्षकाची विवर रचना ही मात्र सातत्याने बदलली जात आहे. यावेळेस चेंडूला खडे खडे लॅप केलाय अमितच्या बॅट मध्ये फटका सजवलाय फटका इनटू द फॅन्स सरळ सरळ पाठवलाय षटकार 6 धाबा. संख्या 12 यावेळेस जर पाहू शकाल थोडीशी गुगली म्हणून चेंडू हाताला गेला. यावेळेस पाहू शकाल ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात एक धाबेचं रूपांतर पहा 2 धाबेमध्ये केलाय कारण की धाबा जमवायचे आहेत. त्या जर पाहू शकाल सदानंद स्मृती अंबेद संघाला आणि त्याच हेतून आपण पाहणार आहोत. पुन्हा 2 धाबा अर्जित केल्या संघाची टोटल आपण पाहतोय जाऊन पोहोचवली गेली 14 कारण की सागरच्या माध्यमातून 3 बॉल 8 धाबा खर्ची केला गेला. यावेळेस चेंडूला 5 शपल म्हणून खेळला गेलाय. एक सिंगल तर आली दुसरी धाव येईल का दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आणि यावेळेस चेंडू शेवटच्या मुवमेंटला वाजा गडक डान्सर म्हणून आहे टॉस बॉक्स मध्ये सलामी दिली जाते. चेंडू सरळ पाठवला सीमा पार चौकार. धाबा 4 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला गेलाय. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट अमितच्या माध्यमातून ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण झाल्यानंतर एक सिंगल सुद्धा पाहायला मिळाली कारण की अमितच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट म्हणून सातत्याने चांगली बॅटिंग राहिली गेले. एक सिंगल आली त्यानंतर षटकार पाहिला त्यानंतर 2 धाबा त्यानंतर चौकार त्यानंतर पहिला एक सिंगल आली. चांगली रणनीती आपण अमितच्या माध्यमातून पाहतोय. 5 बॉल सागर काही करायचे कारण की यानंतर तुम्हाला बॅटिंग करण्याकरिता थोडासा अंधारापासून वाचायचं म्हणून घाई करा. इथे जर पाहू शकाल पंच दर्शवतात की व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात पाहता आपण पुन्हा एकदा वर्जित होते. संघाची टोटल जाऊन पोहोचली गेली 20. शेवटचा अंतिम बॉल सागर हाताळायचा आहे. सागरच्या माध्यमातून शेवटचा बॉल सफल होऊन चेंडूला खेळलाय आणि इथे पहा चेंडू फ्लॅट पाहायला मिळतोय आणि जो 6 जर्सी क्रमांक आहे ना तोच आशिषच्या बॅट मध्ये फटका पाहायला मिळतोय. चेंडू पाठवलाय षटकार 6 धाबा. आतापर्यंत आपण नक्कीच माझ्या घडकला डान्सर मध्ये पाहिले त्यांच्या माध्यमातून सॉन्ग सुद्धा आहेत. शुभम आपण पाहतोय यावेळेस सॉन्ग साइडला मात्र चेंडू खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहू शका थोडासा पंबल होतोय आणि पंबलच्या माध्यमातून आपण पाहतोय की एक सिंगल मात्र कंप्लीट होते. शुभमला गोलंदाजीच्या मार्गावर पाहतोय. आशिष करिता जर पाहू शकाल 3 चेंडू 3 षटकार आले तत्पर मग शुभम पावडे 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. एक आलाय परंतु सलग ठोकायचे आहेत. स्ट्राइक वर पुन्हा पाहू शकाल आशिष शॉर्ट पूल चेंडू होता. यावेळेस जर पाहू शकाल सक्सेसफुल करून शकला नाहीये. पंच पाहू शकाल दर्शवतात ही व्हाईट बॉल आहे. संख्या 28 या कडे जाऊन पोहोचले गेले कारण की शेवटच्या मॅच मध्ये धाबा येणं गरजेचे आहे कारण की अक्षय फराडची तुम्हाला बॅटिंग इन ऍक्शन मध्ये पाहिजे आहे. तिथे जर पाहू शकाल बॅट थोडीशी खेळपट्टीला मात्र घासून गेले. त्या ठिकाणी पाहू शकाल आपण रवी एक चतुर खेळाडू म्हणून ज्याचे ओळख आहे. सातत्याने चांगलं क्षेत्ररक्षण आजच्या दिवसामध्ये राहिलं गेलं. त्याच रवीला आपण पाहतोय मिड विकेटला जास्तीत जास्त झेल येतात आणि त्याच ठिकाणी आपण अक्षय परांड पाहत या खेळाडूला तैनात केलं गेलंय. पुन्हा 2 धाबा आल्या. डबल कव्हर धाबा जॉईंट झाल्या 30.
त्यामुळे आशिषच्या माध्यमातून फटका सजवलाय आणि फटका किती धाबांचा आहे तर पूर्ण त्या 6 धाब्यांचा फटका षटकार. कम ऑन डीजे. धीरे धीरे चाल गो मैं पाहताय 36 धाबा 36 रन ऑन द बोर्ड. आशिष 2 षटकार पाहिले आता आपण. ओहो यावेळेस आणखीन शॉर्ट पूलचा आहे परंतु आशिषने चेंडूला पाव ओळखलं आणि यावेळेस पाहू शकाल व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपात आणखीन एक धाव पाहायला मिळते 37 धाबा. कारण की आशिषच्या बॅटमध्ये सातत्याने षटकार येतात म्हणून 6 हा आकडा आपल्या जर्सीवर नोंदवला गेला आहे. त्या ठिकाणी जरूर आपण पाहताय कारण की थोडस लक्ष केंद्रित नसावं आशिषचं. पुन्हा सुरुवात करावी लागेल. पंच दर्शवतात की डेड बॉल आहे. 3 बॉलचा खेळ तर पाहता आपण मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. येणारे 3 बॉल आहेत अजूनपर्यंत या षटकातले आशिष. आपण शुभम या गोलंदाजाला पाहतोय. आपले ऑन साइडला फटका सजवला गेला. लॉंग ऑफ रिजन क्षेत्ररक्षक थैनान एका सिंगल आली आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहतोय. त्यात पण मग संघाचे टोटल जाऊन पोहोचले गेले 38 धाबा डबल कव्हर. कारण की 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. अजूनपर्यंत आपण या षटकातले शुभमचे 2 बॉल येणारे बाकी आहेत. ऑन साइडला कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जर पाहू शकाल महादू सर त्या ठिकाणी जरूर क्षेत्ररक्षक देण्यात आहेत. आणि या बॉलवर आपण पाहतोय एक सिंगल आली. शेवटचा बॉल आपण पाहायला मिळतोय कारण की आतापर्यंत आशिष जे शुभमने पारितोषिक लावलं गेलं होतं ना 3 बॉल 3 षटकार परंतु 2 बॉल 2 षटकार आले तरी 500 मिळतील. हो शॉर्टबॉलचा चेंडू तर होता परंतु आशिष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एकदा वाली आशिष स्ट्राईक राहील का आपल्याकडे परंतु जरूर त्या ठिकाणी पाहताय 2 धाबा अर्जित केल्या गेल्या. संघाचे टोटल पुन्हा 2 याकडे वधारते आणि षटक कंप्लीट झालं. 3 षटक संपली आणि 3 षटकाच्या समाप्तीकडे डबल कव्हर धाबा जॉईंट झाला 41. चला काही करा पदव्या डीजे जॉकीला संधी. करीता आपण प्रकाश मॅन ऑफ द मॅच बाकी आपण घेऊन जायचं या. त्यानंतर कैलास आपण सुद्धा आपल्याकरिता 100 रुपये आल्यात. त्यानंतर ऋषिकेश आपल्याकरिता सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. पहिलाच बॉल वर उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. प्रेक्षक म्हणून पाहत राहिला. चेंडू जातोय आउट ऑफ द पार षटकार. आदरणीय सन्माननीय माधवजी पावडे साहेब यांच्या माध्यमातून या अमितच्या षटकाराला सुद्धा 100 रुपये आले. की माधवजी पावडे सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे. किस आपण पाहताय प्रकाश मॅन ऑफ द मॅच करिता पोहोचले गेलेत. किस दिलीप सरांना विनंती असेल आपण या आपल्या शुभसे की दिलीप सर आपण या आपल्या शुभसे मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड हा सुपूर्द करायचा आहे या खेळाडूला. चला कैलास करिता सुद्धा जर पाहू शकाल 100 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. आणि त्याचबरोबर ऋषिकेश आपण सुद्धा या.
हॅलो, माननीय माधव पावडे साहेब आंबेदे, आपणास विनंती आहे की आपण सभा मंडपामध्ये यायचं आहे. ऑन साइडला पहा, चेंडू मात्र खेळला गेला. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. इथे पाहताय माधव पावडे सरांच्या माध्यमातून कैलास करिता आणि ऋषिकेश करिता 100 रुपयाचे कॅश प्राइज आलाय. आणि नुकतीच षटकार जो ठोकली अमितच्या षटकाराकरिता सुद्धा 100 रुपयाचे कॅश प्राइज. इस 3 बॉलचा गेम मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. आशिष इथे जर पाहू शकाल, आशिषला परतावा लागेल. आशिष हा फलंदाज बाद होतोय. चला नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायला गेले. धाबलकावर धाबा जॉईंट झाल्यात 49 धाबा. चला 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. चला घाई करा बॅटर. पंकज आपण नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओहो, यावेळेस पंकजने कुठेतरी मनगटाचा वापर केला गेला होता. हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न होता. तर इथे आपण पाहतोय आणखी डॉट बॉल आलाय. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. संघाचे टोटल 49 या आकड्यावर स्टॉप होते. शेवटचा अंतिम बॉल आहे. शेवटचा बॉल डॉट येईल की षटकार, पंकज की चौकार. शेवटच्या बॉलवर पंकजची रणनीती काय? आकाशच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. यावेळेस ऑन साइडला चेंडू खेळला गेला आहे. फुटबॉल पद्धतीने महादू सरांना चेंडूला पास स्टॉप केला गेलाय. ऑन साइडला कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग या बॉलवर 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. आणि 2 धावेच्या मदतीने धाबलकावर धाबा या जॉईंट झाल्यात. 51 विजयाकरिता 52. हॅलो, माननीय श्री माधव पावडे साहेब, आपणास विनंती आहे की आपण सभा मंडपामध्ये यावं. मंडळ आपलं सहर्ष स्वागत करू इच्छिते. वेलकम सर, सुस्वागतम माधवजी पावडे साहेब. आतापर्यंत आपण बक्षांची खैरात केली गेली आणि नुकतेच तुमचं आगमन झालं आहे. आणि तुमच्या आगमनाने नक्कीच या VIP डाईस वर आपण तुमचं यथोचित मान आणि सन्मान करणार आहोत. तर माधवजी पावडे सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावर विराजमान व्हायचं आहे. चला कुठलाही वेळ न दवडता चला घाई करा, बी फास्ट. सदानंद स्मृती आंबेदे टीम लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवा. चला बॅटर पोहोचा अक्षय परा. अक्षय पराड 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. कारण की काही सेकंद आहेत. आपण या अगोदर सूर्य नारायण देव पाहला तत्पर मग 6 वाजता रजा घेत होता. आताच्या थोड्याच्या उशिराने जर पाहू शकाल, जशी मार्चला सुरुवात झाली तत्पर 6:30 वाजता सूर्य नारायण देव मात्र काही सेकंद वाक्य थोड्याच वेळात मात्र अस्ताला जाणार आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण अक्षय पराडला पाहतोय. त्यानंतर एका बाजूने रवीला पार्टनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलाय. गोलंदाजी मार्गवर जर गोलंदाजाचा विचार करूयात, कारण की पहिलं षटक निर्णायक षटक आता करिता मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण रुपेश या गोलंदाजाला पाहणार आहोत. कारण की धावा जर बौशकार रोखण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये उतरला. 52 धावा रोखायच्या. कारण की या अगोदर जर पाहू शकाल तत्पर मग प्रभास पिंक पॅन्थर संघानं गोल्डन डकचा म्हणून शिकार ठरला होता. तोच अक्षय पराड आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस चांगली रणनीती आखली गेली असेल. अक्षय पराडची रणनीती काय असेल इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहणार आहात. पहा मॅच लावते सुरुवात. चला सामन्याला सुरुवात करा. कुठलाही बेल न दबडता पहा पंच आम्हाला ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवतात की मॅच प्ले होते. गोलंदाज पाहू शका तयार होतोय. ऑन द किस राईट ओव्हर देणं पहा सुरुवात केली जाते. आणि राईट ओव्हरच्या सुरुवातीलाच पहिला बॉल. ओहो, यावेळेस जर पाहू शकाल रुपेश कुठेतरी अक्षय फराड जर का हा चेंडू
हॅलो, आत्ताच या ठिकाणी माननीय श्री माधव पावडे साहेब यांचं आगमन झालंय. मी लीगचे अध्यक्ष माननीय श्री निलेश पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पहिलाच बॉल पंच जरूर नो बॉल आहे आणि नो बॉल आल्यानंतर पाहू शकाल बाबूराव कोडा साहेब. इथे पाहत आहे फ्री बॉल होता. माधव पावडे साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना लीगचे अध्यक्ष माननीय श्री निलेश पाटील साहेब साहेब आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. मंडळ आपलं आभारी आहे. अशाच पद्धतीचं सहकार्य या पुढे सुद्धा राहू द्या. पहिलाच बॉल आपण पहिला नो आल्यानंतर फ्री संधी होती. त्यानंतर इथे जर पाहू शकाल तर मग जोरदार अपील केली आणि फलंदाज जर पाहू शकाल गोल्डन डकचा शिकार म्हणून ठरला गेलाय. फलंदाजाला पापडता लागेल. चला नेक्स्ट बॅटर या मैदानाच्या आतमध्ये रवी गॉन. माधवजी पावडे साहेब आलेत ना, त्यांच्या माध्यमातून ज्या आशिषनं 2 षटकार ठोकल्या गेल्यात ना, त्या आशिषच्या षटकाराकरिता सुद्धा 2 षटकाराकरिता 200 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 100 रुपये. आणि इथनं जरी सुरुवात आहे अक्षय पराड आपण पाहतोय, त्यानंतर सागरला पाहताय मैदानाच्या आतमध्ये. जेवढे षटकार येतील तर मग 100 रुपये षटकार असेल. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. धाबलकावर धाबा जर पाहायला गेला तर मग 3 धाबा आहेत. अक्षय परांडा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण की थोडस जर पाहू शकाल हे थोडस दमट वातावरण आहे. त्या दमट वातावरणाने अक्षय पराडची रणनीती काय असेल. गोलंदाज आपण रुपेश पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये चालू. अक्षय परांडा ये गेंद नहीं तो अक्षय पराड लांबी कमी उंची जास्त असं वाटलं की चेंडू सहज पार होईल का, परंतु त्या ठिकाणी झेल पकडला गेलाय आणि फलंदाज बाद होते. गुड कॅच ऑफ क्वालिटी मिस्टर जगदीश. फलंदाज अक्षय पराड गॉन. चार बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. संघाची टोटल आपण पाहताय तर मग 3 आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. बॅटर आकाश शालाच पावली लोअर पुंडा चेंडू हाताला गेलाय. चतुर आणि चलाक म्हणून सातत्याने या खेळाडूला पाहिलं होतं. जेव्हा अंबेदे संघ जेव्हा दौऱ्याकरिता पोहोचतो ना, आता हा खेळाडू 12 खेळाडू म्हणून असतो आणि प्रत्येक खेळाडूचा हा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचतोय. कारण की किराट गट पासून जर मॅच असतील, किराट गट असेल, त्यानंतर जरूर चिंचारे गावात असतील, बोरशेती, तर सातत्याने जास्तीत जास्त आम्हालाच समालोचन करण्याकरिता आमंत्रित केलं जात आहे. आणि तोच खेळाडू आम्ही सातत्याने पाहतोय की 12 खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आणि नुकतीच जर स्पर्धा चालू होणारी आहे 14 आणि 15, तर किराटकरांना जरूर आम्हाला कॉल केला होता, परंतु आमचं बिझी शेड्यूल असल्या कारणाने आम्ही पोहोचू शकणार नाही त्या ठिकाणी. जरूर यावेळेस पाहू शकाल आणखीन एक फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज जर पाहू शकाल बाद होतोय. येस, आकाश हा फलंदाज बाद होतोय. कारण की यावेळेस आपण अक्षयला या अगोदर पाहिलं एक गोल्डन डकचा शिकार, त्यानंतर या मॅच मध्ये एक धाब्यांवर बाद झाला. कारण की कागदोपत्री जर पाहिलं तर मग स्ट्रॉंग नसावं मैदानाच्या आतमध्ये. त्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रात्यक्षिक उदाहरण ही द्यावी लागतात. त्यानंतर आपण चंदू आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय.
आणि इथे पहा हा फटका चांगला सजवला गेला आहे. अतिशय वेगाने पहा चेंडूला मात्र ट्रॅव्हल केला. तितक्याच वेगाने पहा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला गेलाय. आपण अमित या क्षेत्ररक्षकाला पाहतोय. चांगली रणनीती त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण की सर्वाधिक स्पीडमॅन जशा प्रकारे आपण पाहिला भाग मिल्खा भाग अर्थात जर पाहू शकाल तर अमित हे सातत्याने नाव आजच्या दिवसात मात्र गाजलं गेलंय. गुड रनिंग इथे पाहू शकाल. कारण की खास करून जर पाहायला गेलं तर स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेडकर संघ आपण पाहतोय. आणि आंबेडकर संघाला आपण पाहिलं तर मग सातत्याने चांगली बॅटिंग आणि चांगली गोलंदाजीचे नियंत्रण ठेवून आणि डावखोरी फलंदाज आणि डावखोरी गोलंदाज हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. दोन बॉलचा खेळ पहा मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. संघाची टोटल आपण पाहिली तर मग 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा खेळ चंदू आपले चेंडू जर पाहू शकाल भाव शेवटच्या मुमेंटला चेंडू का विना स्टॉप केला गेला. धाबा किती रोखल्या या खेळाडूंना क्षेत्ररक्षकाने त्यात मग 3 धाबा हे नियंत्रण ठेवावं लागतंय. आणि जे रुपेश पाटील ना पहिल्या ओव्हर मध्ये 3 विकेट घेतलेत ना तर मग सचिन पाटील यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. बक्षिसांची पहा मात्र खैरात होते. रुपेश पाटील 3 धाबा खर्च केल्या गेल्यात आणि 3 महत्वाचे फलंदाज बाद केले गेलेत. चंदूच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 4 बॉल डबल कव्हर धाबा 9 आहेत. यावेळेस सागरच्या बॅट मध्ये फटका सजवला गेलाय. फटका जर पाहू शकाल तर मग फाईनल क्षेत्रात आलाय. चेंडू पाहू शकाल 1 बाउन्स एक टप्प्याकर करिता पाहायला मिळाला. चौकार 4 धन्यवाद. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल याही वेळेस चेंडूला मात्र फ्लिक केलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहताय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चांगलं क्षेत्ररक्षण हे पाहायला मिळालं. या बॉलवर आणखीन पाहायला मिळाला 2 धाबा. षटक क्रमांक 2 संपले आणि 2 षटकाच्या समाप्ती एकेरीस डबल कव्हर धाबा 15 धाबा आहेत. अजून पर्यंत 12 बॉलचा खेळ शेष आहे. चला घाई करा. 12 बॉल आणि बिजाकरिता आपण पाहणार आहोत 37-37 हे धाबांचं लक्ष इथनं पार करायचं आहे. खास करून प्रमोद आणि आपण जर पाहणार आहात सागर हे 2 बॅटर आहेत. या अगोदर आकाश आणि प्रमोदची चांगली पार्टनरशिप होती. पहिलाच बॉल यावेळी जर पाहू शकाल अमित गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. अमितच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी राहिली गेले. पहिलाच बॉल जर पाहायला गेला तर मग प्रमोद करिता हाताला गेला होता. एक सिंगल पुन्हा पाहताय आपण आणि एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या डबल कव्हर जाऊन पोहोचली गेली 16 आणि आदरणीय सन्माननीय माधवजी पावडे साहेब यांच्या माध्यमातून वाजा कडक या ट्रान्सफर करिता 100 रुपयाचा एक कॅश प्राइज आलाय. 100 रुपीज कॅश प्राइज आपण पाहताय. सुयोग गोंड यांच्या माध्यमातून हे 100 रुपीज कॅश प्राइज पहा माझ्या गडक डान्सर करिता सुपूर्द केलं. यावेळेस झेल आणि फलंदाज पाहू शकाल नक्कीच माधवजी पावडे साहेब यांच्या माध्यमातून हे पोहोचले गेले होते 100 रुपीज आणि ते देण्याचं काम जर पाहू शकाल तर सुयोग गोंड यांच्या माध्यमातून पोहोचले गेले. यावेळेस सागरच्या खेळीला सुद्धा पाहताय पूर्ण विराम. सागरला आपण पाहताय बाद झालाय आणि संघाची टोटल जर पाहायला गेली तर मग जरूर धावसंख्या 17 या आकड्यावर स्टॉप होते. यावेळेस काय जबरदस्त फटका सजवला गेलाय. गुड कॅच फलंदाज
गॉन. Come on, DJ. विकेट अटॅक जर का आली तर मग संजय डोंगरकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल. या सूरज गोलंदाजाला पहिलाच बॉल आपण पाहिला सूरज हाताला गेला. एकदा बाली त्यानंतर व्हाईट बॉल आला. व्हाईट बॉल आल्यानंतर पाहू शकाल विकेट 2 बॉल 2 विकेट आल्या. आपण बहादू या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवून डावखोरी फलंदाज विकेट हॅट्रिक ऑन आहे झेल करिता. परंतु इथे नसीब घेऊन हा संघ उतरला गेलाय. कारण की खास करून जर आपण आशिष लाईन ऍक्शन मध्ये पाहिलं बॅटिंग स्टान्स करताना त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अमित काय जबरदस्त तुप्पानी बारी राहिली. कारण की आशिषच्या बॅट मध्ये जर पाहू शका धाबा आल्या पण टोटल आपण पाहिल्या 17 धाबा आणि अमितच्या बॅट मध्ये टोटल 22 धाबा. इथे पहा आणखीन आपण पाहताय तर मग एक डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या स्वरूपात सूरज काय गोलंदाजी करतोय. 5 बॉल आणि धावसंख्या आपण आतापर्यंत पाहिली त्यात मग 18 या आकड्यावर 5 फलंदाज आपण पाहतोय बाद झालेत. आणि हा सुद्धा बॉल आपण पाहतोय त्यात मग डॉट बॉल आला. षटक पाक कंप्लीट झालं. 3 आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 18 वर आहे. चला शेवटचं षटक हाताला करिता मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. 6 बॉल आणि बीजाकरिता आपण 34 धावांचा पाठलाग करणार आहोत. त्यात महादू इन ऍक्शन मध्ये आपण बॅटरला पाहतोय. कारण की ज्या प्रकारे मित्रांनो जर पाहायला गेला तर मग 2007 इंग्लंड संघाविरुद्ध स्टुअर्ट बोल्ट सारख्या गोलंदाज असताना 2007 मध्ये युवराज सिंग या बॅटरला 6 बॉल 6 षटकार ठोकण्याचा विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर ठेवला आहे. त्याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज तयार आहे परंतु इथे पहिलाच बॉल सुरुवात दमदार खास पहिलाच बॉल चेंडू सरळ पाठवलाय सीमा रेषा पार चौकार 4. पाच चेंडू आणि 30 धाबा. 5-30 समीकरण. ज्यावेळेस आणखीन चेंडूला खडे खडे उडवण्याचा प्रयत्न होता. इथे पाहताय या पंच पुन्हा मला दर्शवतात की व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या आणखीन 1 न वधारते. धावसंख्या पाहू शकाल जाऊन पोहोचली गेली. तोपर्यंत 22 धाबा स्कोर कार्ड वर आहेत. 5 चेंडू 29. लांबी कमी उंची जास्त. झेल खाली जर पाहू शका रुपेशने ठरवलं गेलं होतं कारण की माझ्या हातनं जर की झेल सुटला तर बॅकअपला हवा होता मला. परंतु त्या ठिकाणी झेल सुटला आणि झेल सुटल्यानंतर ज्या बॉलवर आपण पाहिला तर मग पुन्हा 2 धाबा अर्जित झाल्यात. आणि 2 धाबा अर्जित केल्यानंतर संघाची टोटल आपण पाहतोय 25. आणखीन आपण पाहतोय एक व्हाईट बॉल पाहायला मिळाला. चार चेंडू आणि 26 धाबा आहेत. आपले स्लो चेंडूला केलाय. 2 क्षेत्ररक्षकामध्ये गॅप पाहिला. चेंडूला पाठवला गेला सरळ सीमा पार. धावसंख्या आपण पाहताय 30.
बहादूरच्या बॅट मधनं काय जबरदस्त फटका, ब्युटिफुल, सो एलिगेंट. I just look like wow, great shot मिस्टर बहादूर ऑन फायर. संघाची टोटल जाऊन पोहोचले गेले 36 धावा. डाबल कव्हर आपण पाहतोय आणि विजयाकरिता बहादूर 2 बॉल 16 धावा. बॅटची टॉप एज आहे कारण की महादून जरूर ठरवलं गेलंय कारण की हरायचं तरी पण चालेल परंतु कमी धाब्यांमध्ये हरायचं आहे कारण की जो रन रेट आहे ना तो रन रेट ठेवायचा आहे. इथे आपण पाहताय 2 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज होती. 1-16 असं मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 1 चेंडू आणि विजयाकरिता आपण पाहणार आहोत 16 धाब्यांची गरज. यस क्लास फटका पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडूला पुन्हा पाठवलाय. महादूतचा ब्रँड चेंडू सीमा पार चौकार. जरूरच महादू दर्शवतो हार पत्कारली तरी चालेल परंतु हार किती धाब्याची आली तर मग ही हार जर पाहिली तर मग 12 धावेनं हा सामना अंबेदे संघ विजयाच्या दिशेने वाटचाल केले. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हारल्या संघाचं करूया कौतुक. तत्पर आपण मान द मॅचच्या अबाडाकडे बोलणार आहोत. हॅलो सर्व संघनायकांना आणि ओनरला विनंती आहे की उद्याला स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी पहिला सामना होईल शिवाई वॉरियर्स वर्सेस प्रभास पिंक पॅन्थर्स. यांचा सकाळी रिपोर्ट टाइम आहे 8:30 वाजता. त्यांनी मैदानावरती हजर राहायचं आहे. 8:30 वाजता आपला सामना पहिला या ठिकाणी होईल. उद्याला सगळे ऑनर